सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्छ्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. प्रारब्ध किंवा पाप पुण्य हे सगळं जे आपल्या जीवनाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आपल्याला समजून घेता आल्या पाहिजेत. कारण आपण कशालाही पाप समजतो आणि कशालाही पुण्य समजतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक प्रश्न आपल्याकडे निर्माण होतो. हे केलं तर पुण्य मिळेल का, ते केलं तर पाप होईल का. तर इथे सत्कर्म आणि सद्भावना ह्या दोन गोष्टी जिथे एकत्रित होतात ते पुण्य निर्माण होतं. ही साधी गोष्ट आपण लक्षात. सत्कर्म म्हणजे कोणाला तरी आपली मदत होते, कोणाला त्या मदतीतून आणखी काही फायदा होतोय, छोट्या मोठ्या मदतीतून किंवा लोकांचं हिताचं कार्य आपल्याला नव्हतं, ते सत्कर्म असतं. पण आपण ह्या समाजात राहतो तेव्हा ह्या सर्व लोकांशी आपला संबंध असतो आणि सर्व लोकांशी संबंध असल्यामुळे आपल्याला आनंदाने जगायचं आहे. कारण आपलं जे चिंतन आहे ते चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया या अंगाने जेव्हा आपण चिंतन करायला लागतो तर समाजात आपल्याला आनंदाने जीवन जगण्यासाठी सत्कर्म आणि सद्भावना ह्या दोन गोष्टी खूप आवश्यक आहेत. सद्भावनेतूनच आणि सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं आणि हे पुण्य निर्माण होण्यासाठीच सत्कर्म केलं पाहिजे. आणि म्हणून पाप आणि पुण्य काय, तर आपण जे कर्म करतो त्या कर्माचा सूक्ष्म ठसा आपल्या अंतर्मनामध्ये ठाण मांडून बसतो. अनुकूल काळाची वाट पाहत असतो प्रगट होण्यासाठी. आणि ही प्रगट होण्याच्या वेळेला ते जो सूक्ष्म ठसा आहे म्हणजे शुभ कर्माचा सूक्ष्म ठसा हे पुण्य आणि त्याच्यातून शुभ नियती किंवा शुभ प्रारब्ध आपल्या वाटायला येतं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की ते शुभ प्रारब्ध कधी आणि शुभ नियती कधी. शुभ प्रारब्ध हे आपल्या पूर्व आयुष्यातील जे कर्म आपण केलेले चांगलं काही वाईट त्याच्यातून जे पाप पुण्य निर्माण झालं आपल्या संचितामध्ये, ते संचितामधलं पाप पुण्य जेव्हा वर येतं तेव्हा त्या पुण्याईचा जर ठसा वर आला तर त्याप्रमाणे चांगली परिस्थिती आपल्या वाटायला येते. जर अशुभ कर्माचा ठसा वर आला तर त्याप्रमाणे आपल्याला अनिष्ट परिस्थिती आपल्या वाटायला येते. आता हे दोन्ही गोष्टी आपल्या वाटायला येऊ शकतात कारण आपल्या पूर्व आयुष्यात केलेलं कर्म, आपण कधी सत्कर्म केलेलं असेल कधी दुष्कर्म केलेलं असेल, दोन्ही गोष्टी आहेत आणि त्याच्यातून हे सगळं शुभ प्रारब्ध निर्माण होत असतं. आणि आपण ज्या वेळेला आत्ता म्हणजे वर्तमान काळात जे कर्म करतो आणि ते कर्म जर सत्कर्म असेल तर त्याच्यातून शुभ नियती निर्माण होते आणि ही शुभ नियती आपल्याला परत अधिक अधिक चांगल्या गोष्टी प्राप्त करून देते. पण जिथे अशुभ कर्म केलं तर त्याच्यातून पाप निर्माण होतं आणि ते आपल्या वाट्याला अनिष्ट परिस्थिती नियतीच्या रूपाने म्हणजे ती अशुभ नियती आपल्या वाट्याला येते. आणि म्हणून हे जे पाप आणि पुण्य म्हटल्यानं कर्म शुभ असलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. कर्म जर शुभ नसेल तर मात्र आपल्या वाट्याला अनिष्ट गोष्टी येतात हे लक्षात ठेवा. म्हणून पाप आणि पुण्य प्रत्येकाकडे असतं. आता प्रत्येकाकडे असतं म्हणजे काही लोकांकडे पुण्य भरपूर असतं, पाप कमी असतं कारण त्यांच्याकडे शुभकर्म चांगलं असेल त्याचं पुण्य भरपूर असतं. आणि काही लोकांकडे पाप जास्त असतं कारण जेव्हा अशुभ कर्म झालेलं असतं. दोन्ही गोष्टी इथे असतात संचितामध्ये. तर हे जे संचितामध्ये जे हे पाप पुण्य आहे ते आपण वर्तमानात काळामध्ये जे विचाराच्या करतो म्हणजे कर्म करतो त्याप्रमाणे ते शुभ किंवा अशुभ प्रारब्ध आपल्या वाट्याला येत असतं. परत लक्षात ठेवा. म्हणजे एका बाजूने नुसतं चिंतन विचार पुन्हा पुन्हा जेव्हा करतो त्यावेळेला सुद्धा ते शुभ असतील तर शुभ प्रारब्ध आपल्याला मदत करायला जर मदतच होते. शुभ प्रारब्धाची जी परिस्थिती आहे अनुकूल परिस्थिती येते, जे आपल्याला हवं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि ज्या वेळेला
आपलं अनिष्ट चिंतन असेल तर ते अशुभ प्रारब्ध रूपाने जर आपल्या वाट्याला आलं तर अनिष्ट गोष्टी आपल्या वाट्याला येतात. म्हणून सत्कर्म म्हणजे आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला सत्कर्म करता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून सत्कर्मातून पुण्य निर्माण. हे किती पुण्य निर्माण झालं हे काही आपल्याला सांगता येणं की ते माप आपल्याकडे नाही, की ते मेजर कसं करायचं, किती पुण्य आहे किती पाप आहे. आपल्या वाट्याला येणारी परिस्थितीवर ते पाप पुण्य एवढं आहे एवढं सांगू शकू, पण त्याचं हे सगळं देवाघरचं गुपित आहे. पण चांगली वाईट परिस्थिती मात्र त्यामुळे येतच असते, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणून काही लोकांना असा प्रश्न पडतोय की एका घरामध्ये तर चांगल्या गोष्टी घडतात, त्यात समजा तिथे पत्नीची कडे पुण्यही भरपूर असेल तर तिच्यामुळे ते चांगलं घडतं, म्हणजे त्याचा परिणाम त्यांना मिळतो. आणि कदाचित पती असेल तर पतीकडे जर पुण्य असेल तर पुण्य यायचं, त्याच्याप्रमाणे पुण्य मिळते. म्हणजे हा जो प्रश्न आहे या पद्धतीने की पती पत्नीच्या संसारात कधी वेळ प्रसंग आला तर पतीची पुण्यही त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाबाळांना कामी येते का, आणि पत्नीची पुण्यही वेळ प्रसंगी तिच्या पतिराजांना तिच्या मुलाबाळांना कामी येते का, एकमेकांच्या पुण्याचे फळ एकमेकाला मिळू शकते का. आता इथे महत्वाचं एक लक्षात ठेवायचं, पुण्याई संपत्ती वारसा हक्काने मिळते कारण ती स्थूल वस्तू आहे. पुण्याई ही सूक्ष्म वस्तू आहे. पाप आणि पुण्य दोन्ही ह्या अत्यंत सूक्ष्म अशा शक्ती आहेत. त्या वारसा हक्काने मिळतात असं शक्य होऊ शकत नाही, कारण ही जी पाप आणि पुण्य आहे त्याचा प्रभाव मात्र त्याच्या जवळच्या लोकांवर होत असतो, नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे समजा पतीकडे जर पुण्य भरपूर असेल त्या पुण्याईचा प्रभाव त्याच्या घरच्या सगळ्यांना मिळतो. म्हणजे जसं एखादा बल्ब आपण 25 वॅटचा लावला तर त्याचा प्रकाश किती पडेल, जेवढा पडेल तेवढाच. पण तिथे 100 वॅटचा बल्ब लावला कारण की 200 वॅटचा बल्ब, त्याचा प्रकाश अधिक सगळीकडे पसरतो. तसं ज्याच्याकडे पुण्याई भरपूर आहे त्या पुण्याईचा प्रकाश म्हणजे प्रभाव त्या प्रकाशात येणाऱ्या सर्वांना मिळतो, की त्या कक्षेत येणाऱ्या लोकांना सगळ्यांना मिळतात. मग ते घरची लोक असतील किंवा बाहेरची लोक असतील दोन्ही असू शकतात. पण घरच्या लोकांना जेव्हा एका कुटुंबात राहतात तेव्हा पतीच्याकडे भरपूर पुण्य असेल त्याचा प्रकाश सर्वांना मिळतो म्हणजे प्रभाव मिळतो, किंवा पत्नीकडे पुण्य भरपूर असेल तिचाही प्रभाव मिळतो. म्हणून ज्या वेळेला आपण अनेक ठिकाणी आपण म्हणत असतो की एखादी बाई खूप पुण्यवान आहे, पुण्यवान ती वारते आणि वारल्यानंतर त्यांच्या घरामध्ये सगळं अनिष्ट गोष्टी घडायला लागतात, परिस्थिती वाईट होते, असं काही वेळेला आपण पाहतो. आणि मग म्हणतो त्या बाईची पुण्याई म्हणून हे घर चालत होतं असं म्हणतो ना आपण. तर पुण्याईचा प्रभाव असतो, तो पुण्य ते देता येत नाही तसं. म्हणजे आता त्या पत्नीकडे पुण्य आहे व आईकडे पुण्य आहे तर ती जाणार तर ते पुण्य देऊन गेले मुलांसाठी असं होत नाही. पुण्याई आणि पाप आणि पुण्य हे शक्ती ती जी व्यक्ती असते त्यांच्याबरोबर राहते एवढं लक्षात ठेवा. पण त्याचा प्रभाव मात्र त्या कक्षेत येणाऱ्या व्यक्तीच्या कक्षेत येणाऱ्यांवर तो होतो. मग पती असो किंवा पत्नी असो तो प्रभाव असतो एवढं लक्षात ठेवा. आणि त्या प्रभावात जोपर्यंत आहे त्या व्यक्तीच्या कक्षेत आपण तोपर्यंत प्रभाव आपल्याला मिळतो. म्हणून सद्गुरूंच्या कक्षेत राहायला पाहिजे असं जे आपण म्हणतो तिथे पुण्याईचा प्रभाव आपल्याला घेता येतो. लक्षात ठेवा तिथे ज्ञान पण प्राप्त होतं आणि पुण्याई सुद्धा आपल्याला मिळते. पण वारसा हक्काने त्यांना सगळं मिळतो. जसा पैसा त्या पत्नी गेली तर पत्नीच्या सगळं दागिने बिगिने मुलांना मिळतात वारसा हक्काने. तसं पुण्य वारसा हक्काने सगळं मिळत नाही. त्यामुळे कशावरून श्रीकृष्ण पुण्यवान होता की नव्हता, होता. आपल्या मुलाबाळांना तरी पुण्य ते देऊ शकला का, नाही. त्यांचं दुष्कर्म झालं त्याप्रमाणे यादव कुळ ज्यावेळेला जोपर्यंत श्रीकृष्ण आहे तोपर्यंत द्वारका नगरीत भरभराट होती. पण तिथल्या यादव जे होते ते वंश त्याचे कृष्णाचे त्यांचं दुष्कर्म व्हायला लागलं. त्यांच्याकडे भरभराट आल्यामुळे त्यांचे विचार बिघडले, व्यसनाधीन झाले, एकमेकावर सत्ता घालवण्याचा प्रयत्न करायला लागले. आणि हे सगळं जे होतं ते श्रीकृष्णाची पुण्याई तिथे कुठे उपयोगी पडली नाही. कारण वारसा जोपर्यंत श्रीकृष्ण तोपर्यंत सगळं होतं. पण एकदा त्या श्रीकृष्णाच्या कक्षेतून ते दूर झाले तर त्यांचा
त्यांनाच काही परिणाम मिळू शकणार, कारण ते वारसाकाने, आता कृष्णाच्या मुलांना वारसाकाने सगळं मिळालं का, संपत्ती मिळू शकते पण पुण्य मिळू शकत नाही, हे लक्षात ठेवा. महात्मा गांधी पुण्यवान होते पण त्यांच्या मुलांना मिळालं का, तो प्रभाव होऊ शकतो. जोपर्यंत महात्मा गांधी नाव सांगत होते तोपर्यंत त्यांचा उपयोग होत होता, पण महात्मा गांधींनी त्यांना पुण्य दिली आणि त्या पुण्यानंतर त्यांनी महात्मा गांधीच्या नंतरही त्यांचं जीवन शुद्ध झालं असं होतं का, नव्हतं, कारण त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांचं जीवन त्यांना प्राप्त झालं. अशी अनेक उदाहरणं आपण जर पाहिली तर इथे प्रभाव असतो पण वारसा हक्काने ह्या गोष्टी मिळत नाहीत हे सिद्ध होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून पुण्याई संपत्तीही वारसा हक्काने मिळते, पण पुण्याई वारसा हक्काने मिळण्याचा कायदा मानवी कायदा पण नाही आहे आणि दैवी कायदा पण नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून आपण प्रत्येकाने स्वावलंबी व्हायला पाहिजे की आपलं पुण्य आपण निर्माण झालं पाहिजे, आपल्याला निर्माण करून घेता आलं पाहिजे. कसं होणार, सत्कर्म आणि सद्भावना, की मनापासून सर्वांचं भलं व्हावं जे इच्छा आपल्या मनामध्ये ते पुण्य निर्माण होतं. प्रत्यक्ष कृती भलेपणाची जेव्हा इतरांबद्दल होते तेव्हा पुण्य निर्माण होते. घरी आलेल्या माणसाला पाणी देणं हे पुण्याचं कर्म आहे. तुम्ही म्हणाल घरी आला माणूस आणि तुम्ही म्हणाल पाणी द्यायचं नाही, तर का तो म्हणाला एवढी ताणलेला असतो किंवा बाहेरून आल्यामुळे माणसाला ताण लागलेली असते, आणि जर पाणी नाही दिलं तर का म्हणून काय माणसं पाणी पण देते, असं होतं की नाही. आणि म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, पूर्वीच्याकडे अशी पद्धत होती, गुळ आणि पाणी द्यायचं. गावागावात लांबून लोक यायची, कडक उन्हातून यायची, त्यामुळे ते ऊन लागू नये म्हणून त्याच्या गुळ आणि पाणी दोन्ही एकत्र, त्यामुळे उष्माघात होत नव्हता, त्याच्यामुळे मनाला तिथे शांतता मिळायची. म्हणून घरी आलेल्या माणसाला पहिलं पाणी दिलं जातं. पाणी किंवा मुद्दामून काहीतरी गूळ दिलं तर उत्तम. खरं सांगायचं नुसतं पाणी देण्यापेक्षा गूळ आणि पाणी देणं उत्तम असतं. त्यामुळे ते आदरातिथ्य अजून तिथे पुण्य निर्माण होते. जिथे गरज आहे तिथे मदत होईल, तिथे पुण्य निर्माण होते. जिथे गरज नाही तिथे तुम्ही किती पैसे होता काही करा, तिथे पुण्य निर्माण होत नाही. भुकेला माणूस आहे त्याला अन्न दिलं पुण्य निर्माण होतं. तहान लागलेला माणूस त्याला पाणी दिलं पुण्य निर्माण होतं. आणि म्हणून आपलं पुण्य आपण निर्माण केलं पाहिजे, हे सतत लक्ष. दुसऱ्यांचा वारसा हक्काने आपल्याला मिळाला पाहिजे ही भावना काही बरोबर नाही, कारण आपण आपलं सत्कर्म जर आपण कराल तर पुण्य आपल्याकडे येणारच. म्हणून पुण्यवान माणूस म्हणताना त्याच्याकडे काय पाप नसतं किंवा असं काय नाही, त्याच्याकडे पर्सेंटेज वाईज पुण्यही भरपूर असेल, पाप थोडंसं कमी असेल, एवढंच काय तो फरक असतो. आणि म्हणून हे जे शुभ प्रारब्ध आणि अशुभ प्रारब्ध हे आपल्या वाट्याला सतत येत असतं, लक्षात ठेवा. शुभ प्रारब्ध अशुभ प्रारब्ध म्हणजे आपण असं कोणतेही कर्म आपल्याला केलेलं आठवत नाही, पण आपल्या वाट्याला अशी परिस्थिती का आली हा प्रश्न पडतो बऱ्याच वेळेला लोकांना. आपण चांगलं कर्म करतोय, सगळं करतोय, चांगलं करतोय, मग एकदम अनिष्ट गोष्टी कशी येतात आपल्या वाट्याला, अनिष्ट परिस्थिती कशी काय आली, असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्याचं उत्तर असं ते आपल्या पूर्वायुष्यातल्या कर्माचं परिणाम असतो. आणि तो परिणाम म्हणजे ते अशुभ प्रारब्ध असतो, जर वाईट परिस्थिती असेल, आणि चांगली परिस्थिती असेल तर शुभ प्रारब्ध. आणि म्हणून ही जर शुभ आणि अशुभ प्रारब्ध जर असेल तर माणसाने अनासक्त कसं व्हायचं हा आणखी प्रश्न आहे. माणसाने हे शुभ प्रारब्ध अशुभ प्रारब्ध हे जर असल्यावर अनासक्त कसे व्हायचे. आता बघा, शुभ प्रारब्ध आणि अशुभ प्रारब्ध परिस्थिती, व्यक्ती, घटना ह्या रूपाने आपल्या वाट्याला येतं. शुभ प्रारब्ध अशुभ प्रारब्ध सूक्ष्म शक्ती आहेत, म्हणजे पुण्य आणि पाप ह्या सूक्ष्म शक्ती आहेत, त्याचा परिणाम म्हणून ते शुभ प्रारब्ध येतं. आणि त्यामुळे ते प्रारब्ध म्हणजे परिस्थिती आपल्या वाट्याला येते, घटना घडते. कधी चांगल्या घटना घडतात, आपण काही विचार न करता चांगल्या घटना घडतात, ते आपलं शुभ प्रारब्ध असतं. म्हणून शुभ प्रारब्ध किंवा अशुभ प्रारब्ध ही येणं जाणं सतत असतं. म्हणजे त्याच्यामुळे चांगली परिस्थिती येईल, चांगली परिस्थिती तुम्ही सत्कर्म केलं तर ती परिस्थिती अधिक चांगली होऊ शकते, पण तीच परिस्थिती चांगली नसेल तर अशुभ कर्म घडतं. आणि अशुभ कर्मातून आपण जर अशुभ कर्म घडलं तर अनिष्ट परिस्थितीत अधिक आपली वाईट परिस्थिती होते. म्हणून परिस्थिती कशी येऊ तिला सकारात्मक विचाराने सामोरं जाण्यात शहाणपण आहे. आणि म्हणून सामोरं जाण्यासाठी
माणसाचं वृत्ती अशी असते की चांगली परिस्थिती आली की त्याच्या अगदी डोक्यामध्ये हवा भरते, म्हणजे त्याच्याला तोच मोठा, त्याला वाटतं त्याच्या आपल्याला सगळे आपलं कौतुक करतात, सगळं असं करतात असं जे त्याला वाटतं. आणि त्याच्यातून तो त्याच्या बोलण्या वागण्यातून इतरांना तुच्छ लेखायला लागतो, इतरांना तो काहीतरी वेडवाकडं बोलायला लागतो, त्याच्यातून त्याच्याकडे पाप निर्माण होतं हे त्यालाच कळत नाही. आणि त्यामुळे त्याच्या वाट्याला पुन्हा पुढे दुःख हे येतच असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला परिस्थिती, शुभ अशुभ परिस्थितीमध्ये आपल्याला स्थिर मनाने कसं राहता येईल हा महत्त्वाचा. स्थिर मन झाल्याशिवाय आपल्याकडनं सद्भावना निर्माण होऊ शकत नाही, ही पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून स्थिर होण्यासाठी देवाचं स्मरण सांगितलं आहे आपल्याला, की अगदी अध्यात्मामध्ये सांगितलं तर आपल्या स्वरूपाचं स्मरण असलं पाहिजे, की ज्या स्वरूपाशी आपला संबंध आहे त्या स्वरूपाच्या अधिष्ठानावर आपलं जीवन जगता आलं पाहिजे, हा असा परमार्थिक ज्ञान आहे. आणि त्यामुळे अनासक्त होणं म्हणजे नेमकं काय? अनासक्त म्हणजे आपल्याकडे असलेल्या अपेक्षा आणि आग्रह कमी होत जाणं, विरळ होत जाणं. अपेक्षा आग्रहातून माणूस आसक्त असतो. आसक्त म्हणजे आपल्याला हवंच असतं, अमुक एक गोष्ट हवीच, त्याशिवाय मी राहू शकत नाही, असंच पाहिजे असंच पाहिजे असं जी माणसं म्हणतात. आणि अगदी त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण त्यांचं मन अडकत असतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जरी आपले जुने कपडे झाले द्यावेसे वाटले ते द्यावेसे वाटत नाही, ते आसक्ती असते. असं ना कधी कधी म्हणा, अरे आता हे कपडे जुने झाले आपण देऊया, आणि देण्याची वेळ आली की बरे वाटतात ना, ठेवूया. याचा कारण ती आसक्ती, म्हणजे आपल्या स्वतःच्या गोष्टी आपण उपयोग करत नसलो तर ती दुसऱ्यांना देण्यात हित आहे, कारण दुसऱ्याचं भलं होतं. तुम्ही ना वापरत, तुम्ही वापरता तर वेगळी गोष्ट, वापरत नसाल तर ती इतर आणखीन कोणाला ज्याची गरज आहे त्याला दिलं तर देतं, त्याच्यावर पुण्य निर्माण होते. आणि म्हणून ही जी आसक्ती आपण म्हणतो ना, जर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी आणि माझं आणि मलाच हवं, हे मलाच हवं, ही आसक्ती माणसाची असते, की हे माझंच आहे, मला हवंच, माझंच आहे, हे जे सतत त्याला वाटतं. आणि त्याच्यात तो इतका आसक्त होतो की त्याला त्या गोष्टींना कोणी दुसऱ्याने हात लावलेला चालत नाही. मग तिथं रागावतो, चिडतो किंवा निराश होतो, हे विकारात तो बळी पडत असतो. म्हणून परिस्थिती शुभ अशुभ असते त्याप्रमाणे परिस्थिती चांगली वाईट आपल्या वाट्याला येत असते, हे महत्त्वाचं लक्षात आहे. आणि हेच तर जीवन आहे. परिस्थिती प्रत्येक वेळा बदलत बदलत नवीन नवीन रंग दाखवत असते, पण तिथे त्या माणसाने मात्र स्थिर राहिलं पाहिजे. वाईट परिस्थिती आली तो निराश होतो, रागावतो, चिडतो, उद्वेग निर्माण होतो, तर त्याच्यातून त्याला दुःखच निर्माण होतं, लक्षात घ्या. पुढे त्याचं कर्म चुकतं, आणि कर्म चुकल्यामुळे ते आणखी पापात्मक कर्म होतं. पण तिथे सुद्धा अनिष्ट परिस्थितीत माणसाने जर स्थिर राहिला, शांत राहिलं, सकारात्मक दृष्टीने पाहिलं, तर त्याच्याकडे पुण्य निर्माण व्हायला लागते, आणि ही पुण्याही त्याला परत पुढच्या आयुष्यात उपयोगी पडते. म्हणून शुभ अशुभ प्रारब्धावर मात करायची असेल तर पहिला एक प्रकार आहे, म्हणजे आपल्याकडनं सतत सत्कर्म झालं पाहिजे. त्या सत्कर्मातून जी पुण्याई निर्माण होते, त्याच्यानंतर पुण्याई निर्माण होते, त्याच्यात शुभ नियती अधिक अधिक प्रबळ होत जाते. आणि त्यामुळे शुभ की अशुभ प्रारब्धावर, म्हणजे अशुभ प्रारब्ध असेल तर अशुभ प्रारब्धावर ती मात करते शुभ नियती. त्या शुभ नियती ही पण शक्ती आहे, प्रारब्ध पण शक्ती आहे, पण त्यावेळेला ते अशुभ प्रारब्धाचा तेवढा परिणाम आपल्याला जाणवत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून सतत सत्कर्म करत राहणं ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, मन वर खाली होतं. परिस्थिती चांगली असेल तर मन अगदी वर हवेत तरंगायला लागतं. परिस्थिती वाईट आली की लगेच आपण निराश होतो, चिडतो, काही करावं कळत नाही, उद्वेग निर्माण होतो. अशा गोष्टी बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनात येतात. पण या दोन्ही गोष्टीला समत्वाने पाहता आलं पाहिजे. आता समत्वाने पाहण्यासाठी तो अभ्यास, सद्गुरूपणे अभ्यास करावा लागतो. कारण जर मन खंबीर झालं पाहिजे. मन जर मजबूत असेल तर माणूस हलणार नाही. जरी वाईट परिस्थिती असेल तरी तो शांतपणे सामोरं जाऊ शकतो, काही चांगली परिस्थिती असेल तरी सामोरं जाऊ शकतो. म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये सामोरं जाण्यासाठी माणसाला प्रथम
जी त्याच्याकडे आसक्ती आहे ती त्याने कमी करायला पाहिजे. स्वतःला ठरवून कमी करायला लागते. पण जसजसं आपण दिव्यत्वाचं स्मरण करायला लागतो तशी आपली आसक्ती कमी होते. आसक्ती हे अहंकाराचं दुसरं रूप आहे. माझं 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 करून आपण ज्या दिवसभर जे बोलत असतो ते दिवसभर बोलतो त्याच्यातून खरं म्हणजे ते आसक्ती म्हणजे तो अहंकाराचं प्रदर्शन असतं. म्हणून ते अहंकाराचं प्रदर्शन आहे आणि त्यातून पाप निर्माण होतं. जिथे अहंकार आहे ते पाप, लक्षात ठेवा. आणि म्हणून आसक्ती कमी झाली पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी माझ्या ज्या वाटतात त्या खरं म्हणजे माझ्या आहेत की नाही याचा विवेक निर्माण केला पाहिजे. खरोखर आपल्यात का आपण काय त्याचं का मोठं काय केलेलं असतं का? आपल्याकडे आहे ठीक आहे, तुला उपयोगी पडतं कर, उपयोग नसेल तर दुसऱ्यांना उपयोग करू देत. ही जर तुझ्याकडे जर सच्ची भावना असेल ना तर ती आसक्ती कमी कमी होत जाते. मग वैराग्य निर्माण झालं. वैराग्य म्हणजे असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल. कोणी सन्मान केला तरी तो त्या सन्मान केल्याबद्दल त्याच्याबद्दल कृतज्ञता जर व्यक्त झाली तर तिथे आसक्ती कमी होते. पण तिथे कोणी सन्मान केला मग आणखीन हवेत उभा राहिला, ताट आणखीन झाला तर काय होतं, ते दुष्कर्म होतं त्याचं. आणि त्यातून तो लोकांना वेडावाकडा बोलतो परत त्या ताटपणातून. आणि त्याच्यातून आपण दुष्कर्म करतोय त्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला कळत नाही. म्हणून अलिप्त होणं आणि अलिप्त होण्यासाठी आपली स्वतःची ओळख होणं ही फार महत्त्वाची आहे. की आपण मी म्हणणारं कोण आहे हे एकच सर्व मार्गावर हा उपाय करा. मी कोण म्हणतं, सर्वसाधारण माणसाचे मी कोण म्हणतं तो काय म्हणणं मी म्हणतो हेच उत्तर आहे. मी म्हणतो म्हणजे कोण, तर जे देह मी आहे असं जे मला वाटतं तो मी खोटा मी आहे. आणि जे हे मी म्हणणारं जे तत्व आहे ते मी म्हणतं ते तत्व जे आहे ते खरा मी आहे. लक्षात घ्या, खरा मी आणि खोटा मी कळला पाहिजे जीवनामध्ये. आपल्याला ते कळत नाही आणि त्याच्यामुळे तो गोंधळ होतो. आणि ज्या वेळेला खरा मी कळतो म्हणजे खरा मी कोण आहे, तर ही खरा मी या देहातून जाणणारं तत्व जे चैतन्य स्वरूपच आहे, हा बोध जेव्हा त्या साधकाला होतो तेव्हा तो अलिप्त व्हायला लागतो. त्याला जोपर्यंत माझं कुठपर्यंत होतं, जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत सगळं माझं सगळं मलाच हवं असं जे माणसाला वाटतं तर त्याचा देहभाव आहे. कारण देह म्हणजे मी हा त्याचा काय भाव आहे. पण एकदा जर ते कळलं की देह हे साधन आहे आणि या देहातून हे अनंत स्वरूप शक्ती जी आहे ती मी रूपाने पाहते, मी रूपाने बोलते, मी रूपाने सर्व कार्य करते. पण ते मी जो आहे तो खरा दिव्य आहे. देहभावात तो ते दिव्यत्वाचा लोप होतो. म्हणून इथे अलिप्तता कशी असली पाहिजे असं जे आपण म्हणतो तर पहिलं इथे स्मरण सतत आपलं असलं पाहिजे. आणि हे स्मरण देवाचं असलं पाहिजे. देवाचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण. आपलं सगळं जीवन हे परमेश्वराच्या कृपेने चाललं आहे हे लक्षात ठेवायचं. तिथे सत्कर्म करणं हीच पूजा आणि त्या सत्कर्माप्रमाणे आपल्याला त्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजेच परमेश्वराकडून मिळतात हा बोध आपल्याला असला पाहिजे. आणि हा ज्या माणसाकडे बोध असेल तर तो अलिप्त व्हायला लागतो. नाहीतर तो देहवाचला माणूस अलिप्त होणं फार कठीण असतं. किती चांगला माणूस अलिप्त म्हटलं तरी कधी लिप्त होतं त्याला कळत नाही. पण जेव्हा हे सर्व जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे, दिव्य स्वरूपाचं आहे आणि हे दिव्य स्वरूपाचं जीवन प्रत्येकाच्या ठिकाणी चालू आहे, त्या स्मरणाप्रमाणे आपलं जीवनात चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत आहेत हे जे आपण लक्षात घ्यायला लागतो तेव्हा मन स्थिर व्हायला लागतं, शांत होतं आणि तिथे मीपणा नसतो, तिथे आसक्ती कमी होते. मीपणा हे आसक्ती निर्माण होण्यासाठी सर्वात जवळचं कारण आहे. कारण म्हणतो आपण या आसक्ती निर्माण होण्याचं कारण काय तर ते मीपणा आहे, देहभाव आहे. आणि तो देहभाव बाजूला गेला तर आसक्ती कमी होते. म्हणून अलिप्तता म्हणजे निरासक्त होणं. अलिप्तता म्हणजे घरदार सोडून गपचूप बसणं नव्हे. परत लक्षात, अलिप्त मला कशात लिप्त व्हायचा, मी आपला असाच बघणार, तसं नाही. नाही तर कसं होतं, मी अलिप्त आहे म्हणताना समोर माणूस वाचवा कोण बुडत असेल समुद्र किनारी बसलाय
आणि वाचतो तर मी अलिप्त आहे, मला काय करायचं आहे, तर त्याचा तुझ्या जीवनाचा काहीच उपयोग नाही, कारण ते तशी अलिप्तता उपयोगाची नाही. इथे अगदी अलिप्तता म्हणजे मी आणि माझं असता कामा नये, ह्याला म्हणतात अलिप्तता. जे जे मिळेल त्याचा सगळ्याचा स्वीकार करणं ह्याला म्हणतात अलिप्तता. आणि ज्या वेळेला कोणाला गरज आहे मध्ये तिथे तुम्ही धावत जाणं ही सुद्धा अलिप्तताच आहे. लक्षात ठेवा, तिथे माझं म्हणून जात नाही, पण हे कोणा जरी आपण जीव वाचवतो त्यासाठी त्या माणसाला समाधान मिळू शकतं. आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं की सतत आपल्याकडे सत्कर्म झालं पाहिजे. आणि या सत्कर्म होण्यासाठी साधन हे झालं पाहिजे आपल्याकडे. साधना होत नाही तोपर्यंत देहभाव कमी होणार नाही, आणि जोपर्यंत देहभाव कमी होणार नाही तोपर्यंत आसक्ती कमी होणार नाही. आणि आसक्ती कमी होण्यासाठी देहभाव कमी व्हायला पाहिजे, आणि त्यासाठी साधना व्हायला पाहिजे, चिंतन व्हायला पाहिजे की हे सगळं जीवन देवाचं आहे, परमेश्वराचं आहे, हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. माझं नाही, हे सगळं परमेश्वराचं आहे. हे आतून जेव्हा आपल्याला निर्माण व्हायला लागतं ना, तेव्हा आपोआप या आसक्ती कमी होते. आणि म्हणून प्रारब्ध रूपाने म्हणजे परिस्थिती चांगल्या वाईट रूपाने काय चांगल्या रूपाने प्रारब्ध प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतं. पण त्यावेळेला स्थिर राहणं, आणि स्थिर राहून किंवा ते देवभावातून किंवा चैतन्य भावातून स्थिर राहणं हा त्याच्यावर रामबाण उपाय आहे खरा. आणि तिथे आपल्याकडे सत्कर्मही होतं, आणि त्या सत्कर्मानं पुन्हा पुण्याही निर्माण होते, त्याच्यातून पुन्हा शुभनियती निर्माण होते. म्हणजे असं शुभनियती आणि शुभ प्रारब्ध असं चक्र जर सुरू झालं जीवनात, तर माणसाच्या जीवनामध्ये आनंद असतो. आनंद हा मागायला जावं लागत नाही, त्याच्या ठिकाणी ते समाधान आनंद सर्व काही मिळायला लागतं. आणि म्हणून हा जो अभ्यास आहे, लक्षात घ्या, जीवनाचा अभ्यास आहे. ह्या जीवनामध्ये पाप पुण्य म्हणजे सत्कर्म आणि दुष्कर्माचा परिणाम म्हणजे पाप पुण्य, सोप्या भाषेत समजून घ्यायचं. दुसरं पाप पुण्य याच्यामध्ये तुम्ही कोणाच्या वेडावाकडं बोललात, कोणाचं मारलं, कोणाचं अहित केलं, कोणाचं संपत्ती लुबाडली, हे सगळं पापात्मक गोष्ट आहे. पण तिथे सर्वांना मदत केली, जिथे जिथे ज्याची गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही ते धावून गेलात, तर ते पुण्याचं काम आहे. म्हणजे फक्त लोकांशी आपले संबंध लोकांनी सुखी होण्यासाठी व्हायला हवेत ह्यासाठी असतील, तर तिथे पुण्य निर्माण होते, आणि त्या पुण्यातून मानवी जीवनामध्ये सुख शांती समाधान निर्माण होतं. म्हणून असं हे जीवन जगायला आहे सोपं, आनंदाने जीवन जगणं सोपं आहे असं म्हणतात ते ह्यासाठी. कर्म आपलं सत्कर्म झालं पाहिजे, आणि सद्भावना आपल्याकडं, आपलं बोलणं, आपले विचार, आपले आचार, इथे लक्ष पाहिजे. आपलं निरीक्षण परीक्षण ही एक साधना आहे. आपण कसे बोलतो, कसे वागतो, आपली देहबोली कशी आहे, नम्र आहे की आणखी कशी आहे, हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. जेव्हा तो त्या पद्धतीने साधक अभ्यास करायला लागतो, ते समजून अभ्यास करायला लागतो, तेव्हा त्याचा जीवनावर आपोआप कंट्रोल येतो. कुठे बोलायचं, कसं बोलायचं, किती बोलायचं, हे सगळं कळतं. नाहीतर सर्व माणसाला कुठे बोलायचं, कसं बोलायचं कळत नाही. कोणी कुठेतरी जाऊन काही बोलतात आणि वेडासारखं बोलून मग वाईट परिणाम घडवून आणतात, म्हणजे स्वतःच्या हाताने आपली अशुभ नियती घडवतात. हे लक्षात घ्या. म्हणून इथे शुभ नियती घडवताना ह्या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार झाला पाहिजे. म्हणजे त्याला विवेक आपण म्हणतो. तो विवेक प्रत्येक वेळेला मानवी जीवनामध्ये चिंतन आणि चिंतनातून विवेक निर्माण झाला पाहिजे. आणि जेव्हा विवेक निर्माण होतो तेव्हा सत्कर्म होतो, तिथे संकुचितपणा निघून जातो, आणि तिथेच मानवी मनाचा विकास होतो. म्हणून हे सगळं जीवन अशा पद्धतीने आपल्याला जगता आलं पाहिजे. तिथे अधिकाधिक आनंदाने जीवन जगायचं. दुःखाने जीवन जगण्यासाठी जीवन नाहीच आहे, आनंदाने जीवन जगण्यासाठी. म्हणून आपणही आनंदित राहावं आणि इतरांनी आनंद मिळावा, ह्या भावनेतून जेव्हा आपण सगळे विचारांचा करायला लागतो, त्यावेळेला सहज पुण्यही प्रत्येकाकडे प्राप्त होते, आणि त्याच्यातून चांगले नियती निर्माण होते, शुभ नियती निर्माण होते. ती शुभ नियती सुखाचा वर्षा आपल्यावर करते, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं हे जीवन अगदी सोपं आहे, आणि ते असं हे आनंदीमय जीवन सर्वांना मिळावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात
ऐश्वर्यार्थे सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.